एसटीच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे कोल्हापूर विभागाचे उपमहाव्यवस्थापक आणि पालक अधिकारी वीरेंद्र कदम यांनी आज पहिल्यांदाच एसटीच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयाला भेट दिली। या भेटीदरम्यान त्यांनी आगार व्यवस्थापक आणि शाखा प्रमुखांची बैठक घेऊन आगारनिहाय उत्पन्न आणि खर्चाचा आढावा घेतला। यावेळी त्यांनी कोल्हापूर विभागात उत्पन्न वाढीसाठी राबवलेल्या उपाययोजनांमुळे विभागाच्या उत्पन्नात वाढ झाली असून विभागाचा प्रति किलोमीटर 8 रुपयांचा तोटा कमी होऊन तो ना नफा ना तोटा टप्प्यावर आला असल्याचं सांगितलं। अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, महिला सन्मान योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना या प्रवाशांसाठीच्या सवलत योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे कोल्हापूर विभागातील प्रवासी संख्येत आणि उत्पन्नात वाढ झाली असतानाच एसटी कर्मचाऱ्यांकडून विशेषतः वाहकांकडून प्रवाशांना अपमानास्पद वागणूक देण्याचे प्रकार वाढले असल्याकडे माध्यमांनी पालक अधिकारी कदम यांचं लक्ष वेधलं। यावर त्यांनी वाहक प्रवाशांशी उद्धटपणे वागत असल्याची तक्रार आल्यास संबंधित वाहकावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगितलं। वाहकाविरुद्धच्या प्रवाशांच्या तक्रारीची संबंधित आगार व्यवस्थापकांनी दखल घेतली नाही तर त्या आगार व्यवस्थापकांवर निलंबनाची कारवाई केली जाईल असा इशाराही कदम यांनी दिलाय। की अमृत ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थिनी हे म्हणजे महिला यांना तुम्ही मानानं स्थान द्या, कारण याचे पैसे महाराष्ट्र शासनाकडून आपल्याला मिळत आहेत आणि जो ह्यांना मानानं स्थान देणार नाही, मानानं ह्यांना वागवणार नाही कंडक्टर, त्या कंडक्टरची तक्रार संबंधित आगार व्यवस्थापकाकडे करायला सांगितलेली आहे आणि संबंधित आगार व्यवस्थापकाला त्याला निलंबनासारखी त्याला जास्तीत जास्त कडक शिक्षा करण्यासाठी आदेशित केलेला आहे। जर आगार व्यवस्थापकानं जर त्याच्यावर काही शिक्षा केली नाही किंवा त्याला काय केलं नाही तर त्या आगार व्यवस्थापकावरही कडक कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। या पत्रकार बैठकीला कोल्हापूर विभागाच्या नियंत्रक अनघा बारटक्के, विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे, यंत्र अभियंता यशवंत कांतोडे आदी उपस्थित होते।